आज आपण पाहणार आहोत नॅन्ड गेटचा उपयोग करून सर्व बेसिक गेट्सची बांधणी करणे मीन्स टू बिल्ड ऑल बेसिक गेट्स यूजिंग नॅन्ड गेट्स अँड व्हेरीफाय द ट्रूथ टेबल. तर या प्रयोगामध्ये पहिल्यांदा आपल्याला नॅन्ड गेटला युनिव्हर्सल लॉजिक गेट्स का म्हणतात याबद्दल आपण माहिती घेऊ. तर नॅन्ड गेटला युनिव्हर्सल लॉजिक गेट असे म्हणतात कारण केवळ नॅन्ड गेटचा वापर करून कोणतेही लॉजिक गेट करणे शक्य आहे. मीन्स नॅन्ड गेट इज कॉल्ड युनिव्हर्सल लॉजिक गेट बिकॉज इट इज पॉसिबल टू इम्प्लिमेंट एनी लॉजिक गेट यूजिंग ओनली नॅन्ड गेट. याचा अर्थ असा होतो की नॅन्ड गेटपासून कुठलेही गेट्स तयार करता येतात ज्यामध्ये बेसिक गेट्स आहेत नॉट गेट, अँड गेट आणि ऑर गेट. पैकी आता आपण पहिल्या एका गेटचा अभ्यास करू. नॅन्ड गेटचा वापर करून नॉट गेट तयार करणे मीन्स नॉट गेट यूजिंग द नॅन्ड गेट. तर आता हा जो गेट आहे तो वापरणार आहोत आपण नॅन्ड गेट, परंतु याचं आउटपुट किंवा ट्रूथ टेबल आहे ते काय करायचं आहे नॉट गेटचं काढायचं आहे म्हणजे नॉट गेट फ्रॉम द नॅन्ड गेट. तर याच्यामध्ये एक प्रोसिजर लक्षात घ्या की यामध्ये एक प्रोसेस आहे नॅन्ड गेटचे दोन्ही इनपुट एकत्र करा मीन्स टू कंबाईन बोथ इनपुट्स ऑफ नॅन्ड गेट. तर याच्यामध्ये जी IC वापरणार आहोत तो आहे 7400. तर याच्यामध्ये काय सांगितले नॅन्ड गेटचे दोन्ही इनपुट एकत्र करा म्हणजे जे नॅन्ड गेटचे इनपुट्स आहेत त्यांना आपण एकत्र करायचे आणि यापासून एकच इनपुट काढायचे दॅट इज नोन ॲज ए. आणि याला नॅन्ड गेटला तुम्हाला माहिती आहे दोन इनपुट असतात ए अँड बी आणि हा झाला आउटपुट दॅट इज द वाय. तर आता ह्याचं व्हेरिफिकेशन कसं होतं बघा. आता याच्यामध्ये व्हेरिफिकेशनमध्ये थेरॉटिकली आता व्हेरीफाय कसं होतं की नॅन्ड गेटचा उपयोग करून नॉट गेट कसा तयार झाला. तर तुम्हाला माहिती आहे की नॅन्ड गेटचे आउटपुट इक्वेशन यालाच म्हणतो आउटपुट इक्वेशन ऑफ नॅन्ड गेट. तर किती येतं y इज इक्वल टू a इंटू बी बार a इंटू बी बार. परंतु आपण दोन्ही इनपुट एकत्र केले आहेत म्हणून काय होतं सिन्स a इज इक्वल टू बी दोन्ही इनपुट एकत्र आहेत म्हणजे एला जी काही जाणार आहे ते बीला पण जाणार आहे म्हणून a इज इक्वल टू बी. पुट द व्हॅल्यू इन दिस y इज इक्वल टू मग काय होईल y इज इक्वल टू एला एच ठेवला आपण आणि बीला सुद्धा आपण a लिहू शकतो दॅट इज द बार. y इज इक्वल टू a इंटू एचा बार. मग आपण बुलियन लॉज बघितलेले आहे दॅट इज a इंटू a इज इक्वल टू a. हा लॉ आहे. तर या लॉचा उपयोग आपण इथं लावू. तर y इज इक्वल टू a इंटू एला काय लिहिता येईल a बार. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉट गेट. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉट गेट. तरी अशा पद्धतीनं तुम्हाला या थेरॉटिकली समजून सांगता येतं की नॅन्ड गेटचे जर दोन इनपुट एकत्र केले तर कुठला गेट तयार होतो दॅट इज द नॉट गेट. तर आता आपण याला प्रॅक्टिकली अभ्यास करू. विद्यार्थी मित्रांनो आता पाहू आपण सर्किट डायग्राम. तर या सर्किट डायग्राममध्ये आपण अभ्यास केल्याप्रमाणे दोन्ही इनपुटला एकत्र करून आपण एक स्विच दिलेला आहे. तर हा आहे SPDT स्विच. यानंतर याला हाय आणि लो म्हणजे हाय मीन्स 5 व्होल्ट आणि लो मीन्स ग्राउंड अशा पद्धतीने व्होल्टेजचे कनेक्शन केले. तर नॅन्ड गेटची जी IC आहे ती आहे 7400. तर ही आहे 7400 ज्याचे 1 आणि 2 हे जे टर्मिनल आहे ते कॉमन केलेले आहेत. त्यानंतर पिन नंबर 14ला पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला आहे आणि पिन नंबर 7 हे ग्राउंड आहे. त्यानंतर पिन नंबर 3 पासून आपण एक आउटपुट LED लावलेली आहे. तर हे जे आहे ते याचं इक्वेशन येईल y इज इक्वल टू a बार आणि आपण जे इनपुट देणार आहोत पिन नंबर 1 आणि 2ला तर स्विच मार्फत त्याला म्हणतो आपण a. तर a आहे इनपुट त्याचं आउटपुट काय येईल y इज इक्वल टू a बार.
तर यानंतर आता आपण प्रत्यक्ष कनेक्शन बघितलेले आहेत. तर या कनेक्शन झाल्यानंतर आता याला 5 व्होल्ट सप्लाय द्यायचं आहे आणि याचं जे ट्रूथ टेबल आहे ते व्हेरीफाय करायचं आहे. तर हे जे ट्रूथ टेबल आहे ते आहे नॉट गेट्सचं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल पाहू. नॅन्ड गेट पासून नॉट गेट कशा पद्धतीनं तयार होतं. तर हे सर्किट डायग्राम प्रमाणे आपण कनेक्शन केलेलं आहे. आता आपण या सर्किटला 5 व्होल्टचा सप्लाय देऊ. तर या ठिकाणी हा जो स्विच आहे तो 1 वर आहे. आता पहिल्यांदा पहिली जी रीडिंग आहे ती आपण कुठली घेणार आहोत, A इज इक्वल टू 0. पहिली जी रीडिंग असणार आहे ती A इज इक्वल टू 0 आहे. मग A ला आपल्याला पहिल्यांदा 0 वर करायचं आहे. तर A इनपुट 0 झाला त्यावेळेस आउटपुट काय झाला, 1 झाला. म्हणजे A बार काय झाला, 1 झाला. त्यावेळेस LED हा ऑन असतो आणि व्होल्टेज आहे 4.5. यानंतर आपण याला 1 करू. 1 केल्यानंतर A ला हा 1 झाला. त्यावेळेस आउटपुट LED ऑफ आहे A बारची, त्यामुळे 0 LED ऑफ आणि व्होल्टेज आहे 0.1. तर अशा पद्धतीनं आपण नॅन्ड गेटचा उपयोग करून नॉट गेट तयार केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा तुम्ही, ज्यावेळेस आपण 0 करू त्यावेळेस 1 होतं आणि 1 करू त्यावेळेस 0 होतं. अशा पद्धतीनं हा नॅन्ड गेटचं रूपांतर आपण नॉट गेटमध्ये केलेलं आहे. यानंतर पाहू आता नॅन्ड गेटचा वापर करून अँड गेट, मीन्स अँड गेट फ्रॉम नॅन्ड गेट. तर यात 2 नॅन्ड गेट वापरली जातात. दॅट इज इट युजेस 2 नॅन्ड गेट्स. तर अँड गेट तयार करण्यासाठी तुम्हाला 2 नॅन्ड गेटची आवश्यकता लागते. तर या फिगरमध्ये याची अरेंजमेंट दाखवली आहे. तर हा पहिला नॅन्ड गेट आहे, हा दुसरा नॅन्ड गेट आहे. तर नॅन्ड गेटचे इनपुट्स आहेत A आणि B. त्याच्यामुळे आउटपुट ऑफ नॅन्ड गेट 1 काय येतं, दॅट इज A इंटू B बार. आणि हा A इंटू B बार कुणाला देतो, नॅन्ड गेटच्या दुसऱ्या नॅन्ड गेटला. पण त्याचे जे दोन्ही इनपुट आहेत ते शॉर्ट केलेले आहेत म्हणून हा काय होतो, नॉट गेट होतो, जे आपण आता अगोदर पाहिलेलं आहे. त्यामुळे A इंटू B बार जर नॉट गेटला दिलं तर याचं समीकरण काय तयार होईल, Y इज इक्वल टू A इंटू B बारचा बार. तर हे इक्वेशन तयार होतं. आता आपण या इक्वेशनचा उपयोग करून आपण अँड गेटचं इक्वेशन कशा पद्धतीनं तयार होतं हे पाहू. तर या सर्किटचं जे आउटपुट समीकरण आहे ते किती आलेलं आहे, Y इज इक्वल टू A इंटू B डबल बार. मीन्स आउटपुट इक्वेशन ऑफ दॅट सर्किट इज Y इज इक्वल टू A इंटू B डबल बार. राईट आहे. हां, तर आपण बुलियन लॉ का पाहिले, A डबल बार इज इक्वल टू A. मीन्स बार बार कॅन्सल. तर तेच आपण या ठिकाणी लागू करू. Y इज इक्वल टू बार बार कॅन्सल A इंटू B. तर हे झालं इक्वेशन कशाचं झालं हे, दॅट इज द अँड गेट. म्हणजे या ठिकाणी 2 नॅन्ड गेट जर वापरले अशा पद्धतीनं तर याचं जे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर काय येतं, अँड गेटचं इक्वेशन येतं Y इज इक्वल टू A इंटू B बार. तर ही झाली पहिली पद्धत. आता आपण दुसरी पद्धत पाहू. तर या दुसऱ्या पद्धतीमध्ये काय दिलं आहे, दॅट इज द सेकंड प्रोसेस. हां, तर आपण डिमॉर्गन्स फर्स्ट थेरम डिमॉर्गनचा फर्स्ट थेरम काय म्हणतो, A इंटू B बार इज इक्वल टू A बार प्लस B बार. राईट आहे. हां, तर हे आपण घेतलेलं आहे. आता या समीकरणाला अप्लाय कॉम्प्लिमेंट टू बोथ साइड्स.
तर दोन्ही साईडला आपल्याला कॉम्प्लिमेंट अप्लाय करायचं आहे. म्हणजे काय होईल, ए इंटू बी चा बारला परत बार या ठिकाणी कॉम्प्लिमेंट दिला इज इक्वल टू ए बार प्लस बी बारला कॉम्प्लिमेंट दिला. आता यानंतर बघायचं ए बार प्लस बी बारचा होल बार आहे. तर या ठिकाणी आपण कुठला लॉ लावू शकतो, दॅट इज द ए प्लस बी चा बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. हा डिमॉर्गन्सचा सेकंड थेरम आहे. डिमॉर्गन्सचा सेकंड थेरम आहे. मग हा थेरम इथं लागू करा. इथं काय होईल, ए डबल बार इंटू बी डबल बार. सो बार बार कॅन्सल, ए इंटू बी दॅट इज द ए इंटू बी डबल बार इज इक्वल टू ए इंटू बी. तर ए इंटू बी डबल बार कुठं आहे आपलं, तर ह्याचं इक्वेशन आहे. तर हे इक्वेशन बरोबर काय आलं आपलं इक्वेशन, दॅट इज द ए इंटू बी. तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कशाचं आहे, दॅट इज द वाय इज इक्वल टू ए इंटू बी. तर हे जे इक्वेशन आहे ते कशाचं आलं, दॅट इज द अँड गेट. तर अशा दोन्ही पद्धतीनं, दॅट इज द अँड गेट, अशा दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हे थेरॉटिकली प्रूव्ह करता येतं. आता प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकली पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू सर्किट डायग्राम. तर यामध्ये आपण दोन स्विचेस वापरलेत, ए आणि बी. तर ही ए आणि हा दुसरा स्विच आहे बी. यानंतर दोन नॅन्ड गेट आपण वापरणार आहोत. तर या आय सीमध्ये 4 नॅन्ड गेट असतात, पैकी आपण 2 नॅन्ड गेट वापरणार. तर पहिला जो नॅन्ड गेट आहे त्याचं पिन नंबर आहे 1 2 आउटपुट 3 आणि याचं पिन नंबर 3 पुढच्या नॅन्ड गेटच्या 4 आणि 5 ज्या कंबाईन पिनला आपल्याला हे पिन नंबर 3 द्यायचं आहे. त्यानंतर पिन नंबर 6 पासून आपल्याला LED लावायचं आहे. तर पिन नंबर 6 पासून आपण LED लावले. तर ह्याचं सर्किट आपण आता व्यवस्थित समजून घेऊ. तर या ठिकाणी मी दाखवत आहे तुम्हाला. हां, तर बघा ही जी आय सी आहे ही आय सी आहे 74LS00, म्हणजेच 7400 ही नॅन्ड गेटची आय सी आहे. तर याच्या पिन नंबर 1ला ए दिलेला आहे, पिन नंबर 2ला बी दिलेला आहे, पिन नंबर 3 हा 4 आणि 5च्या कॉमनला जोडलेला आहे आणि पिन नंबर 6ला LED लावलेला आहे. तर हे झाले इनपुट ए बी आणि हा झाला आउटपुट वाय. यानंतर आपण आता ट्रूथ टेबलचं व्हेरिफिकेशन पाहू. ए आणि बी हे दोन इनपुट्स आहेत. कंडिशन्स 00 01 10 11. तर थेरॉटिकल जे आउटपुट आहे ते वाय इज इक्वल टू ए इंटू बीचा डबल बार मीन्स ए इंटू बी आहे. 0 0 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1. तर हे झालं आपलं थेरॉटिकल आउटपुट. आता हे आपलं आउटपुट व्यवस्थितपणे आपण या किटमध्ये येतं का ते आपण पाहू. तर या किटला आपण 5 व्होल्ट सप्लाय देऊ. तर पहिली जी कंडिशन आहे ती A0 B0 आउटपुट इज 0. तर 0 0 0 LED is off, then output voltage is 0.1 volt. Second condition 0 1, A is 0 B is 1, then output also 0, that is the 0 1 0 LED is off and voltage 0.1 volt. Third condition A is 1 B is 0, A is 1 B is 0, output Y 0 1 0 0 LED is off and voltage is 0.1 volt. Then last condition 1 1, A is 1 B also 1, output 1, that is 1 1 1 LED is on and voltage is 4.5 volt. तर हे जे ट्रूथ टेबल आलेलं आहे हे ट्रूथ टेबल आपण अँड गेटचं आलेलं आहे, परंतु IC वापरलेली आपण दॅट इज द नॅन्ड गेट. अशा पद्धतीनं आपण नॅन्ड गेटचा उपयोग करून
अँड गेट सुद्धा तयार करू शकतो. यानंतर आता आपण पाहू नॅन्ड गेट पासून ऑर गेट मीन्स ऑर गेट फ्रॉम नॅन्ड गेट. तर यात 3 नॅन्ड गेट वापरली जातात. दॅट इज इट युजेस 3 नॅन्ड गेट्स. तर या ठिकाणी आपल्याला नॅन्ड गेट पासून ऑर गेट तयार करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला 3 नॅन्ड गेटची आवश्यकता लागते. तर अशा पद्धतीने जर मांडणी केली तर हा ऑर गेट तयार होतो. तर आपण आउटपुट इक्वेशन काढू. तर ए इज अप्लाइड टू द नॅन्ड गेट ऑफ फर्स्ट आणि याचे दोन्ही इनपुट्स हे एकत्र केले आहेत म्हणून हा काय होतो नॉट गेट होतो. हे आपण पहिल्या गेटमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे ए जर 2 कॉमन इनपुट नॅन्ड गेटला दिलं तर हा काय तयार होतो ए बार तयार होतो कारण की हा नॉट गेट आहे. परत सेम आहे इथं बी दिलेला आहे यामुळे इथं काय तयार होईल बी बार. आता तिसऱ्या नॅन्ड गेटचे इनपुट आहेत ए बार आणि बी बार. त्यामुळे नॅन्ड गेट काय करू आउटपुट इक्वेशन काय येईल वाय इज इक्वल टू ए बार इंटू बी बारचा होल बार. तर अशा पद्धतीनं आउटपुट इक्वेशन तयार होतं. आता आपण याची थेरॉटिकली प्रूव्ह करू की हा ऑर गेट कशा पद्धतीनं तयार होतो. तर सर्किटचे आउटपुट समीकरण यालाच म्हणतो आउटपुट इक्वेशन ऑफ सर्किट. तर सर्किटचं आउटपुट इक्वेशन किती आलेलं आहे वाय इज इक्वल टू ए बार इंटू बी बारचा होल बार. तर ह्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला डी मॉर्गन्सचा फर्स्ट थेरम आठवावा लागतो. डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. तर दॅट इज ए इंटू बीचा होल बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. तर हा थेरम इथं अप्लाय करा. काय होईल ए बारला डबल बार प्लस बी डबल बार राईट आहे. हा मग ए डबल बार बी डबल बार बार कॅन्सल होतं. मग या ठिकाणी तुम्हाला बुलियन लॉ लिहा तर ए बार डबल बार इज इक्वल टू ए अँड बी डबल बार इज इक्वल टू बी. तर हे लॉ इथं अप्लाय करा. काय होईल दॅट इज द ए प्लस बी. तर वाय इज इक्वल टू ए प्लस बी. तर हे विद्यार्थी मित्रांनो कशाचं इक्वेशन आहे दॅट इज द ऑर गेट. तर आपण नॅन्ड गेट वापरले 3 त्यापासून काय तयार होतं ऑर गेट तयार होतं. तर हे थेरॉटिकली आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता पाहू आपण प्रॅक्टिकली. विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथं सर्किट डायग्राम पाहू. त्या सर्किट डायग्राममध्ये आपण पाहणार आहोत की या नॅन्ड गेटच्या आय सीमध्ये 4 गेट असतात. पैकी आपण 3 गेटचा वापर करणार आहोत. तर याचं पिन कॉन्फिगरेशन आहे 1 2 3. दुसरा गेट येतो 4 5 6 आणि तिसरा गेट येतो 9 10 8. तर ही जी सर्किट डायग्रामची मांडणी आहे त्याच पद्धतीनं आपण या ब्रीड बोर्डवर आपण आय सी आणि त्याचे कनेक्शन्स केलेले आहेत. पैकी हा ए एस पी डी टी स्विच, हा बी एस पी डी टी स्विच. पी 1 आणि 2 कॉमन केलं आहे आणि एला दिलेलं आहे. तर या ठिकाणी 1 आणि 2 कॉमन केलं आहे आणि ए दिलेलं आहे. 4 आणि 5 कॉमन केलेलं आहे. 4 आणि 5 कॉमन केलेलं आहे. हे बीला दिलेलं आहे. ही पिवळी वायर जाते. परत 3चं 9ला जातं. तर हे 3 हे 9ला आलेलं आहे. 6चं 10ला जातं. तर ही लाल वायर जी आहे ती 6ची 10ला गेलेली आहे. याला पॉझिटिव्ह सप्लाय 14ला दिलेला आहे. निगेटिव्ह सप्लाय 7ला दिलेला आहे. आणि पिन नंबर 8ला आपण एल ई डी लावले आहेत. तर ही पिन नंबर 8ला आपण एल ई डी लावले. अशा पद्धतीनं हे कनेक्शन व्यवस्थित करूनच तुम्हाला ह्याचा 5 व्होल्ट सप्लाय द्यायचे आणि त्याची सत्यता तक्ता पडताळायचे. यानंतर आता पाहू आपण दॅट इज द ट्रूथ टेबल. दॅट इज द ट्रूथ टेबल. तर आता ट्रूथ टेबलमध्ये आपण 2 इनपुट घेतले आहेत ए आणि बी. पैकी 4 कंडिशन्स 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर याचं जे आउटपुट आहे ते काय येतं ए प्लस बी. त्यामुळे 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 1 प्लस 1 1. तर अशा पद्धतीनं आपण हे थेरॉटिकली आउटपुट काढलेलं आहे. आता हे आपण प्रॅक्टिकली प्रूव्ह करून पाहू
की हे आउटपुट आपलं बरोबर येते का नाही. तर या सर्किटला आपल्याला 5 व्होल्ट सप्लाय द्यायचा आहे. तर हे 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे आपण. तर पहिली कंडिशन आहे 0 0 0. तर ए 0 आहे, बी 0 आहे आणि आउटपुट सुद्धा 0च आहे. त्यावेळेस LED आउटपुटचा हा ऑफ येतो आणि जे व्होल्टेज आहे ते आहे 0.1. तर या ठिकाणी आलेलं आहे 0.1 व्होल्ट. यानंतर दुसरी कंडिशन आहे A इज इक्वल टू 0, B इज इक्वल टू 1. तर A 0लाच राहू द्या, त्यानंतर B आपण 1 करू. त्यावेळेस आउटपुट 1 येईल आहे. मग 0 1ला 1. LED इज ऑन आणि व्होल्टेज आहे 4.5 व्होल्ट. त्यानंतर तिसरी कंडिशन घेऊ. A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 0. तर A ला 1, B 0, आउटपुट 1. तर 1 0ला 1, LED ऑन अँड व्होल्टेज 4.5 व्होल्ट. यानंतर शेवटची कंडिशन 1 1, A1, B1 अँड आउटपुट ऑल्सो 1. 1 1ला 1, LED ऑन आणि व्होल्टेज 4.5 व्होल्ट. तर अशा पद्धतीनं आपण नॅन्ड गेटपासून ऑर गेट तयार केलेला आहे. याचं व्हेरिफिकेशन थेरॉटिकली प्रॅक्टिकली पाहिलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच माझे व्हिडिओ या चॅनलवर मी प्रस्तुत करत आहेत. तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.